मित्रांनो बागेश्वर हॉटेलला आलो होतो खतरनाक मध्ये तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्क्रोल करू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला अपडेट देतोय पण नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तर काय झालं तुळजापूरला गेलो होतो आणि देवदर्शन करायला गेलो अक्षरशः तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो पण अक्षरशः आतमध्ये कॅमेरा चालत नाही मोबाईल अलाउड नाही म्हणून मी बाहेरचं तुम्हाला दाखवतो बाहेरचं तुम्ही दृश्य बघू शकता जबरदस्त अलौकिक अप्रतिम असं सुंदर असं जबरदस्त अशी अनुभूती भेटली आणि एक शहारेच आले अंगावरती भावांनो खतरनाक मध्ये कुलदेवताचं दर्शन घेतलं तिथून मी लगेच गेलो येरमाळ्याला गेलो की तिथं लगेच बघितलं का बघा कसा छेबेना निघाला होता आईचा काय कार्यक्रम असेल त्यांचा तर तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती असेल तर मी कमेंटमध्ये मला सांगू शकता जबरदस्त ते पण छेबेना मी आनंद घेतला एकदम हलगीचा साऊंड तर खतरनाकच होता आणि तिथं मी पण देव घेऊन गेलो होतो मस्तपैकी थांबलो मी तिथं दर्शन घेतलं ते गेल्यानंतर मी पण दर्शन वगैरे घेतलं कारण काय होतं आतले काही सीन मला घेता येत नाही म्हणून मी बाहेर दर्शन पूर्णपणे मी एकदम मनसुक्त घेतलं दर्शन घेतल्यानंतर मी बाहेरचं सीन तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर आलो एरे शिवडीवरती खाली आल्यानंतर मस्तपैकी मलाई आजी बसला होता मला विकायला एकदम ओरिजिनल मलाई होती राव खतरनाक मध्ये म्हणलं मलाई म्हणजे काय मला वाटलं असं काहीतरी असलं भाऊ खायला पण ते दही होतं ऍक्च्युली ते खाल्लं त्यांनी साखर वगैरे टाकली त्यात साखर टाकून खाल्लं एकदम धंदा करण्याची टॅक मला त्यांची आवडली कारण मला एकच ग्लास घ्यायचा होता मला टेस्ट करून बघायचं पण त्यांनी आम्हाला 10 ग्लास चिपकवले मग कशा पद्धतीने चिपकवले तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ तो तुम्ही माझ्या पर्सनल अकाउंटला पण सोडलेला आहे एकदम जबरदस्त राव आज म्हणजे यंग जनरेशनला यंग पिढीला लाजणारा व्हिडिओ हा की बघा म्हातारा माणूस असून पण त्यांनी कशा पद्धतीने आपला बिझनेस करतात आणि सेल करतात ते जबरदस्त अप्रतिम त्यांच्या संग व्हिडिओ घेतला आनंद वाटला छान वाटला आणि त्यांची टेस्ट पण जबरदस्त होती मलाईची कारण क्वालिटी एकदम अप्रतिम होती जबरदस्त होती कारण तिथं कॉम्पिटिटर पण त्यांना होते पण त्याचबरोबर त्यांच्या तोंडात जे साखर होती खतरनाक अप्रतिम त्यामुळे बिझनेसमध्ये जर बिझनेस करायचा असेल तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखरच पाहिजे मित्रांनो तरच तुमचा बिझनेस हा सक्सेस होऊ शकतो 100%. तर जबरदस्त असं मला अनुभूती त्यातून भेटली आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला भेटल्या त्यांच्या संग चर्चा वार्ता केली खूप छान वाटलं एकदम माझ्या आजीसारखंच वाटलं मला फील नाही का बसलो तिथं मी बराच वेळ मग मी पण 10 ग्लास पेलो सगळ्यांना पाजलं मस्तपैकी आनंद घेतला आणि तिथून लगेच मी म्हणलं आता चला जाता म्हणलं बघू बागेश्वरला भेटतोय का पण आयला म्हणलं तो माझ्या बरोबर होता आदित्य तो म्हणला ओ बागेश्वरला गेलं मागं पण ते एखाद्या त्याचं जुनं लोकेशन असू शकतं नवीन लोकेशनला आम्ही गेलो बघितलं तर त्यांचे बिचारा संघ काहीतरी कोणीतरी त्याला उचलून नेलं सोडलं ते एकदम वाईट झालं एखादा माणूस पुढे चालला असेल त्याच्याबरोबर हे अशी काम करतात लोक ज्यांना काहीच काम नसतं कमवायची अक्कल नसती जलसपणा असतो ते लोक असली कामं करतात वाढीव त्यांनी असं करू नका माझं एवढं सांगणं आहे तुम्ही बरोबरी करा खांद्याला लावून काम करा बस एवढंच मी सांगतो तिथे गेला मला वाटत होतं शेट भेटतील पण काय भेटले नाही मग मीच रील काढायला लागलो काही जण माझ्या पैसे आले म्हणून दादा तुम्ही भाऊ आहे का त्यांचे म्हणलं नाही हो मी पण एक सर्वसामान्य तुमच्यासारखा माणूस आहे मला छान वाटलं म्हणून मी रील काढतोय संपला विषय मग रील काढली एकदम छान वाटलं बरं का तिथे गेल्यानंतर जो परिसर त्यांचा एकदम सुपर होता जे आता हॉटेल त्यांनी स्वतःच्या हिमती एवढं मोठं उभं केलंय त्या ठिकाणी एकदम जबरदस्त अलौकिक मला आनंद त्या ठिकाणी भेटला राव शून्यातून पण माणूस विश्व निर्माण करू शकतो कशा पद्धतीने जे आपल्या अंगात कला आहे ना भावांनो त्या कलेचंच तुम्ही भांडवल केलं पाहिजे ते त्या बिचारांनी केलंय आणि तेच लोकांना आता देखवत नाहीये ठीक आहे असो काय हरकत नाही पण मित्रांनो एखाद्या हिरोला पण लाजवलं असलं कार्यक्रम तिथं होत होता कारण जो येणारा माणूस आहे प्रत्येक फॉर्च्युनर असो किंवा स्विफ्ट डिझायर असो कुठलीही गाडी असो प्रत्येक येणारा माणूस हा त्यांच्याबरोबर तिथं त्या फोटोची सेल्फी घेत होता त्या माणसाच्या जी बॅनरबाजी केलेली साईडने त्या बॅनरची सेल्फी घेत होता मला एकदम बघून आश्चर्याचा धक्का बसला आणि प्रत्येक हा येणारा माणूस त्या ठिकाणी थांबून सेल्फीच घेत होता मित्रांनो मग बघा आपला मराठी माणूस हा कुठपर्यंत चाललाय फक्त एवढंच आहे भावांनो फक्त तुम्ही सरळ मार्गाने चाला आपलं काम करत राहा आणि आपल्या अंगातली जी कला आहे त्याचं भांडवल करून तुम्ही पुढे जात जा एवढंच मी सांगतो बस बाकी गोष्टी मी सगळ्यात टाकतोय तिथं काय चर्चा झाली काय वार्ता झाली सगळ्या गोष्टी टाकतोय तुम्ही आनंद घ्या तर मित्रांनो कसा वाटला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचा घंटा पण दाबा मित्रांनो धन्यवाद काय तुम्ही कसं काल तिकडे आम्ही तर बालाजी बाप्पाला भेटायला गेलो तिकडे नाही तर मटण खायला येऊन गेलो आणि मग तुम्हाला आता शेट भेटलं ना कसं वाटलं तुम्हाला शेट मोठा माणूस गेले इंस्टाग्राम फेमस ते आवडीने ना मटण गाव कुठलं तुमचं शेरखेडा आले काल शेट संघ सेल्फी काढा आले होते शेट काय भेटलं नाही या ठिकाणी बाकी रे पुढच्या हप्त्याला येऊ तुम्हाला खावायला प्रत्येक जण येतोय जेवायच्या माध्यमातून श्रावण करून काय कोणी पाळला नाही मला असं वाटतं आम्ही दर्शनाला आलतो शेट नाही भेटले असं एकदम आनंद वेगळाच असता तर प्रत्येक जण प्रत्येक गाडी इथे दाखव गाडी प्रत्येक इथे कंटिन्यू गाड्या येते सेल्फी काढून जातात